नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नाशिक पुन्हा भूकंपाने हादरले। मध्यरात्री 2 तालुक्यात जमीन थररली। मध्यरात्री एकापाठोपाठ बसणाऱ्या भूकंपाच्या हादऱ्यांनी नाशिक जिल्हा पुन्हा एकदा थरारला आहे। काल सकाळी बसलेल्या धक्क्यानंतर मध्यरात्रीच्या शांततेत अचानक जमीन हादरली आणि गाढ झोपेत असलेले नागरिक भीतीपोटी रस्त्यावर धावले। सुरगाणा आणि कळवण तालुक्यातील अनेक गावांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली। दिंडोरी तालुक्यातील ननाशी बागडीचा पाडा आणि पेठ तालुक्यातील शिवशेत परिसरात देखील मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। सलग बसणाऱ्या या हादऱ्यांमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले आहे। या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे। तरीही प्रशासनाने स्थानिक रहिवाशांना सतर्क राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे। सलग 2 दिवस जमीन थरारल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नाशिक जिल्ह्यातील कळवण आणि सुरगाणा तालुक्यातील काही भागांमध्ये मध्यरात्री आणि पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। मिळालेल्या माहितीनुसार कळवण तालुक्यातील दळवट परिसरामध्ये मध्यरात्री 11:56 सुमारास धक्का बसला, तर सुरगाणा तालुक्यातील बोरगाव, सराड आणि चिखली या भागांमध्ये मध्यरात्री 11:55 तर पहाटे 2:45 दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी दिलीप निकम, नाशिक।